हेलो, वेलकम यू गाइस। दिस इज़ आकाश अलमोले। आप सभी का स्वागत है लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनल पे। बघा मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून नवी मुंबई महानगरपालिकेविषयी बऱ्याच स्टुडंटचे क्वेश्चन होते की सर सेकंड आन्सर कीज कधी येणार आहे। तर आज सेकंड आन्सर कीज आत्ता जस्ट 10 मिनिटापूर्वी अपडेट झालेली आहे। याची लिंकसुद्धा महानगरपालिकेच्या वेबसाईटवर मिळेल तुम्हाला। मी सांगतो आहे कसं करायचं। आणि यामध्ये तुम्ही तुमची पूर्वीची मार्कशीट, आता तुम्ही जेव्हा कंपेअर कराल त्यावेळी तुमची पूर्वीची जी मार्कशीट तुम्ही डाउनलोड केली असेल, ओके, किंवा नाही केली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही। ॲट प्रेझेंटली जी हे फायनल मार्क्स लिस्ट आता, ओके, आता जी तुम्हाला मार्क्सशीट जी तुमचा पेपर दिसेल ते तुमचं फायनल मार्कशीट असेल। याच्यामध्ये कुठलेही मार्क कमी जास्त होणार नाही, ओके। पूर्वीची जी मार्कशीट होती, ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांनी यावर ऑब्जेक्शन घेतले होते, ओके। आता ऑब्जेक्शन घेतल्यानंतर कुठल्या क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम आला, कुठल्या क्वेश्चनचे राईट मार्क आले, असं जे नोटिफिकेशन वेबसाईटवर आलेलं नाही आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट तुम्हाला बघायचं आहे तुमची जी सेकंड मार्कशीट आहे सगळेच, ओके, जे 665 जी पदं होते, ओके, जी वॅकन्सी होती, ओके, त्या सगळ्या पदासाठी मार्कशीट आलेली आहे, ओके। प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली जी मार्कशीट आहे फायनल ती बघायची आणि त्यामध्ये तुमचे मार्क्स वाढले का की कमी झाले, ओके। मला वाटत नाही कमी झाले असेल, वाढलेच असेल किंवा नाही तर मग सेम असतील, ओके। एकदा बघू शकता तुम्ही। चला बघूया आपण। जसं तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर गेला तर तुम्ही आजच्या दिवसाला 9 सप्टेंबरला बघू शकता तुम्ही, ओके। एक सरळ सेवा पदभरती लिंक आणि आन्सर कीज, ओके, याच्याविषयी तुम्ही सर्वात पहिले हे नोटिफिकेशन वाचायचं पहिलं आणि त्याच्यानंतर ही लिंक आहे, ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन जाऊ शकता। जसं की आता बघा याच्यावर क्लिक करू आपण, तर ही तुमची वेबसाईट आहे, ओके। याच्यावर जायचं तुम्ही आणि ॲडव्हर्टाइजमेंट रजिस्ट्रेशन, ओके, तर याच्यावर तुम्ही इथे जाऊन इथे लॉग इन करू शकता। यावर तुमचं ID पासवर्ड जे तुमच्या ईमेलवर असेलच किंवा तुमच्या याच्यावर असेल, SMS-ला आलं असेल, तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड टाकून कॅपेचा टाकून तुम्ही लॉग इन करा आणि तुमची जी मार्कशीट आहे ती पूर्ण तपासून बघा, त्याच्यामध्ये मार्क्स वाढले का ते बघा आणि तुमचे टोटल मार्क्स किती होतात, ओके। आणि ही मार्कशीट तुम्ही डाउनलोड करा, ओके, डाउनलोड करा आणि मलासुद्धा तुम्ही पाठवू शकता, ओके, किंवा तुमच्याकडे सेव्ह करू शकता की येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला फायद्यात होईल, ओके, ते बघायसाठी की TCSचे जे पेपर असतात ते कसे असतात, ओके, ठीक आहे। चला तर आपण आता सर्वात पहिलं आपण हे बघून घेऊया, ओके। याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ओके, हे नोटिफिकेशन आलेलं आहे आजच्या डेटला। काय सूचनापत्र आलेलं आहे बघा याच्यामध्ये की जी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 2025 सेकंड आन्सर कीज, ओके, हे सेकंड आन्सर कीज आहे। म्हणजे तुम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर, ओके, त्याच्यामध्ये करेक्शन करून, ओके, करेक्शन करून आता तुम्हाला फायनल मार्कशीट दिलेली आहे। यामध्ये बघू शकता टोटल 30 संवर्ग, 30 पदं होते आणि 668 पदासाठी फॉर्म घेण्यात आला होता। 30 संवर्गातील वेगवेगळे जसे स्टाफ नर्स, फार्मासिस्ट वगैरे सगळे, तर ही परीक्षा झाली होती या डेटला, ओके। आता सेकंड आन्सर कीज आजपासून देण्यात आलेली आहे। तुम्ही लॉग इन करा, लॉग इन करून तुमची जी आन्सर शीट आहे ती तपासून बघा, आन्सर शीट, ओके। तुमचे टोटल मार्क्स किती होतात ते बघा तुम्ही, ओके, आणि लिहून ठेवा, ओके। साधारणतः पुढच्या 7 दिवसामध्ये, ओके, साधारणतः पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट बघायला मिळेल, ओके। काय मेरिट लिस्ट, आता मेरिट लिस्ट म्हणजे काय, तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या मार्क्सनुसार, जसं आता स्टाफ नर्सची मेरिट लिस्ट वेगळी, त्याच्यानंतर फार्मासिस्टची वेगळी, ओके, अशी लिस्ट लागेल, ओके। त्यानंतर तुमच्या मार्क्सनुसार तुमची लिस्ट लागेल, ओके। हे मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची जी फायनल सिलेक्शन लिस्ट लागेल। आता सिलेक्शन लिस्ट कसं की जशी आता स्टाफ नर्सेसचे 131 पदं होते, ओके, आणि कॅटेगरीनुसार आपले आणि फिमेल रिझर्वेशन आपल्या कॅटेगरीनुसार ते लिस्ट लागणार आहे तुम्हाला। हे सिलेक्शन लिस्ट तुमची हे 7 दिवसानंतर, तर पुढच्या 15 दिवसात तुम्ही तुमची सिलेक्शन लिस्ट तुम्हाला भेटून जाणार आणि त्यानंतर मग DVची डेट येणार, ओके। सो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, ओके। लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडण्याचा प्रयत्न करा, कारण वेळोवेळी मोठी इन्फॉर्मेशन, अपडेट इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो, ओके। सो थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।